भोले तेरी नगरी में दीवाना तेरा आया, भोले तेरी नगरी में दीवाना तेरा आया, भोले भोले तेरी नगरी में नजराना कोई लाया, भोले तेरी नगरी में। दुनिया के नर नारी मैं भी मांगता आया, भोले तेरी नगरी में दीवाना तेरा आया, भोले तेरी नगरी में नजराना कोई लाया, भोले तेरी नगरी में। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौनी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांत्यवं ऐकनाथ महाराज की जय, शिव महापुराण की जय, शुकाचार्य भगवान की जय, नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। सुखं शांति संताप नाशं प्रसीद प्रभो सर्वभूतानि वासं। स्वामी शरीरं निर्वाणरूपं विभोगात्मकं ब्रह्मवेदस्वरूपं नमामि। शरीरं निर्वाणरूपं विभोगात्मकं ब्रह्मवेदस्वरूपम्। रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरतोषे, ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शम्भो प्रसीदति इति श्रीगोस्वामी तुलसीदासकृतं श्रीरुद्राष्टकं सम्पूर्णं। नमः पार्वतीपते श्री शिव हर हर महादेव। जगन्निहित पानी मंडलं मंडलानां
तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। हॅलो सकाळ दाबल्यासारखा हॅलो हरि नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि भोले नमः शिवाय बोला शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधराय हरि हरि भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हरि हरि भोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय मुटकेश्वराय श्री मुटकेश्वराय हरि हरि भोले नमः शिवाय मुटकेश्वराय शिव मुटकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय उत्तरेश्वराय शिव उत्तरेश्वराय हरि हरि भोले नमः शिवाय उत्तरेश्वराय शिव उत्तरेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरि हरि भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हरि हरि भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हरि हरि भोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर भोले
प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पवित्र या गुटकेश्वर भगवंताच्या या पावन दरबारामध्ये गेल्या 4 दिवसापासून आपण ही शिवमहापुराण कथा श्रवण करत आहोत। थोडा आवाज द्या मला। आज कथेचा हा 5वा दिवस आहे। कालपर्यंत आपण भगवंताच्या अनेक दिव्य लीला श्रवण करत आहोत। आपल्या या परिसरामध्ये प्रसिद्ध असणारे हे भगवंताचं मंदिर, गावामध्ये उत्तरेश्वर भगवान आहे, इकडे गुटकेश्वर आहे, असे 7 भावांचा हा विस्तार। सर्वांच्या परिचित असणारी या भगवंताची लीला आपण गेल्या 4 दिवसापासून श्रवण करत आहोत। थोडं लक्ष द्या, लेकरांना थोडे शांतता। आज उशीर झालाय, आज मला वाटते 10 वाजते की काय लग्न होईपर्यंत, कारण सांगायला टाइम कमी, बाकीच्याच गोष्टीला जास्त लागायला लागला। अतिशय पवित्र अशा या वातावरणामध्ये आपण सर्वजण आनंदानं भगवंताच्या दिव्य लीला श्रवण करत आहोत। या सेवेसाठी उपस्थित असणारी सगळेच महाराष्ट्रातील नामवंत महाराज मंडळी आहेत। आदरणीय गायक आमचे बळीराम महाराज आहेत, तबल्यावर ज्यांची साथ आहे आदरणीय संदीप महाराजांची मौली चौकदार आहेत, बेलेकरी बाबा, सर्व तरुण मंडळींच्या मोठ्या अथांग परिश्रमानं, सर्व परिसराच्या सहयोगानं, सहकार्यानं हा उत्सव मोठा होत चाललेला आहे। दरवर्षी या उत्सवाची ख्याती आपल्या परिसरामध्ये वाढत चाललेली आहे आणि भगवंताचा हा उत्सव एवढा सुंदर आहे आणि सर्वजण त्याचा आपण आनंद घेत आहोत। आज आपल्याला बऱ्याचशा कथा श्रवण करायच्या, कथा जास्त आहेत आज, आणि भगवान शिव पार्वतीच्या विवाहापर्यंत आपल्याला जायचंय। कुठल्याही अवस्थेत आज विवाह सोहळा पार पडला पाहिजे, म्हणून आज देवांना सुद्धा बोलवलेलं आहे। देवा चालले काय आहेत ना, भाग पडला आम्हाला। सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत, सर्वांच्या चरणारिंद नतमस्तक। जिथं भेटल तिथं जागा, जिथं भेटल तिथं बसा। तुम्ही जास्त असे पुढे येत चालले की मग इथं माझ्यापेक्षा विक्षेप होतो। दर्शन नंतर घेतलं तरी चालतंय, कथा ऐका, जेवण वगैरे करा, नंतर दर्शन घ्या, काय अडचण येणार नाही। काही बोलला तेव्हा मी आहे तुम्हाला सांगा। तुम्ही पाठीमागून सगळ्याला ओलांडत इथपर्यंत यायचं, मग इथून जायचं, मग तिथून आवाज ते म्हणल्यास त्रास होतो, विक्षेप होतो। त्यामुळे आहे तिथं आले की तिकडच बसायचं, नंतर दर्शन घेऊ। चला, कालपर्यंत आपण भगवंताच्या अनेक दिव्य लीला श्रवण केलेले आहे। काल आपण पाहिलं की नारदांची किती मोठी फजिती झाली। एवढी फजिती झाली की कामावर विजय प्राप्त करणारे नारदजी, पण विश्वमोहिनी मनामध्ये भरली, तिला पाहिलं आणि लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली। वैराग्य कुठपर्यंत असतो, जोपर्यंत एखादी सुंदर आणि स्वरूपवान वस्तू डोळ्याच्या नजरेत पडत नाही तोपर्यंतच माणसाचं वैराग्य टिकून आहे। आणि ती वस्तू किंवा एखादी आकृती सुंदर आहे, स्वरूपवान आहे, ती डोळ्यासमोर पडली आपल्या, तरी सुद्धा माणसाचं अंतःकरण विचलित जर झालं नाही तर त्याचं खरं वैराग्य। वैराग्य केलं, वैराग्याच्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विचार आपल्याला प्रामुख्याने समोर घ्यावा लागेल। नारदांचं वैराग्य आणि तुकाराम महाराजांचा वैराग्याचा विचार केला तर मी तर म्हणतो नारदांपेक्षा कितीतरी पटीनं तुकाराम महाराजांचं वैराग्य आहे। भंडाऱ्या डोंगरावरती तुकाराम महाराजांनी भजन करावं आणि काही चांडाळ लोकांनी महाराजांचं भक्तीचं पतन व्हावं याच्यासाठी एक स्त्री पाठवली महाराजांकडे। महाराजांचं भजन चालू, शिविठ्ठल शिविठ्ठल पांडुरंग पांडुरंग, आणि भगवंताचं भजन करत असताना ती स्त्री समोर आली, तुकाराम महाराजांच्या पुढे नाचू लागली। महाराजांना विक्षेप झाला, भजन मोडलं आणि समोर पाहिलं तर सुंदर आहे, स्वरूपवान स्त्री समोर उभा आहे। स्वतःहून तुकाराम महाराजांना बोलवते
पण काय अंतकरण असेल तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराजांना बोलवल्यानंतर तुकाराम महाराजांचे काय शब्द आहेत आपण त्यांच्याच अभंगाच्या द्वारे आपण पाहतो. तुकाराम महाराज त्या स्त्रीला पाहिल्यानंतर त्या स्त्रीला साष्टांग दंडवत तुकाराम महाराजांनी घालावं आणि सांगावं, हे आई, तू ज्या हेतूने आमच्याकडे आली ना, तो हेतू तुझा साध्य होणार नाही. कारण आम्ही भगवान विष्णूचे दास आहेत, आम्ही भोलेनाथाचे दास आहेत आणि त्या पद्धतीने वागू शकत नाही. काय वैराग्य असेल, जाई तू माती न करी साया, आणि आम्ही विष्णूला असं जायचे नव्हे. हे वैराग्य तुकाराम महाराजांचं, असं वैराग्य नारदांचं. पण विश्वमोहिनी अंतःकरणातून मनात भरली, डोळ्याला पाहिली, सुंदर पाहिली आणि लग्न करण्याची इच्छा झाली. मी कालची गोष्ट का तुम्हाला पुन्हा पुन्हा सविस्तर सांगतो, त्याचं कारण आहे, काल आपण विषय कुठं सुटला त्या विषयापर्यंत आलं की आपण टीव्ही पाहता. टीव्ही पाहता म्हणाल महाराज कथा चालू नाही, हा टाइम जवळ आमचा टीव्ही पाहायचा. टीव्ही पाहायचं त्या टीव्ही वरती डायरेक्ट मालिका सुरू होते. आता होत असतील सुरू, पण आमच्या काळात सांगतो, आमच्या म्हणजे मी काय फार जुना नाही, पण आजची मालिका सुरू होण्याच्या अगोदर ते रेकॅप म्हणून नाव येते एका साईडला, आठवतं तुम्हाला. आणि रात्रीचे जे झालेले भाग आहे त्याचे ते थोडी 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 ते शीन दाखवले जायचे. का दाखवले जायचे, काल आपण काय पाहिलं ना, आता कुठपर्यंत येऊन थांबलो, तिथून पुढे आपल्याला काय पाहायचं, ज्याच्यासाठी तुम्हाला लिंक लागली पाहिजे म्हणून ती केलं जाते. काय वाटतंय आज लग्नात तीड येऊ राहिली देवाचे लग्न नसते, जेव्हा काही मंत्र तरी म्हणावं काही होत काय झालं. ऐका, लक्ष द्या. अनेक लीला आपण पाहिल्या. नारदांची फजिती झाली, माकडाचं मुख नारदांना भेटलं आणि एवढी फजिती झाली, भगवान विष्णूला शाप दिला, दैत्यांना शाप देऊन टाकला, त्या शिवगणांना शाप दिला. आणि ज्यावेळेस भगवान शिवानं आपली माया ओढून घेतली त्यावेळेस नारदांना पश्चाताप झाला आणि नारद भगवान शिव परमात्म्याची लीला ऐकण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विनंती केली, म्हणजे देवा, या भगवान शिवाचा महिमा, त्याचं चरित्र मला सांगा. आणि ब्रह्मदेव आता कालपासून आपण आपल्याला सांगताय की त्या भगवान शिवाचा महिमा आपण ऐकत आहोत. सृष्टी कशी निर्माण झाली, त्या सृष्टीचा विस्तार कसा झाला, इथपर्यंत आपण पाहत पाहत आलो. त्यानंतर जी प्रचिती आहे त्या प्रसूतीचा विवाह दक्षाबरोबर झाला आणि तिथून पुढे आता विस्तार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. नारदांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, म्हटले, महाराज, तुम्ही सांगितलं की भगवान शंकरानं आणि अंबिकेनं स्वतःला राहण्यासाठी एक जागा तयार केली, त्याचं नाव आहे आनंदवन, त्याला आपण काशी म्हणतो. मग स्वतःला राहण्यासाठी आनंदवन काशी तयार करून सुद्धा तो भगवान शिव परमात्मा पार्वती आणि सतीला घेऊन समजा तो कैलास पर्वतावरती का राहायला गेला. त्यानंतर स्वतःला राहण्यासाठी काशी नगरी तयार केली होती, मग का राहण्यासाठी कैलास पर्वतावरती गेला. आणि असा प्रश्न नारदांनी ब्रह्मदेवाला विचारल्यानंतर ब्रह्मदेव नारदांना सांगू लागले, म्हणजे नारद असं आहे, हा जो भगवान परमात्मा आहे ना, जो भक्त त्या परमात्म्याची ज्या भावनेने सेवा करतो, तो देव, तो शिव परमात्मा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचं तसं रूप धारण करतो. होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ती इच्छा. अंतःकरणापासून जो भक्त, नॉर्मल एक पॉईंट इको ठेवायचं, जशी भावना असेल तसा तो परमात्मा शिव परमात्मा आणि रूप धारण करतो. कैलास पर्वतावरती देव का राहायला गेले त्याचं कारण सांगितलेले, त्याची एक कथा आलेली. ब्रह्मदेव नारदांना ती कथा विस्ताराने सांगू लागले. म्हणजे असे की एक यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला एक पुत्र झाला. त्या ब्राह्मणानं त्या पुत्राचं मुलाचं नाव ठेवलं गुणनिधी. त्या ब्राह्मणाकडे सगळं काही होतं, त्याच्याकडे संपत्ती होती, पैसा होता, ऐश्वर होतं, ज्ञान होतं, वैराग्य होतं, सगळ्या गोष्टी, पण तो व्यापारी होता. ऐका, तो यज्ञदत्त फार आणि विद्वान होता.
आणि त्याला मुलगा झाला बऱ्याच दिवसांनी, त्याचं नाव ठेवलं गुणनिधी. आता हा जो गुणनिधी आहे याचं नाव फक्त गुणनिधी आहे, पण सारे अवगुणच त्याच्या अंगात. चोरी करणं, लबाडी करणं, मारामाऱ्या करणं. बरीचशी लोक नावाच्या विरोधात वागतात. म्हणजे भीक मागे धनपाल आणि लक्ष्मी तो गोबर बीज. म्हणजे नाव काय तर धनपाल, आणि काय करतो तो म्हणजे मंदिराच्या समोर बसून काय करतो, भीक मागतो. नावाचं काही सार्थ काय का त्याच्यामध्ये? नाव आहे धनपाल, म्हणजे सगळे जे धनिक आहेत, श्रीमंत लोक आहेत, त्यांना सांभाळणारा त्यांचा तो मेन बॉस धनपाल, राजा समजा त्याला. आणि काय करतोय तर म्हणे भीक मागतोय. आणि लक्ष्मी काय करते म्हणे रस्त्यात पडलेलं शेण गोळा करत चालली. नाव काय लक्ष्मी. लक्ष्मी तो गोबर बीज. अशी काही माणसाची नावं असतात, स्त्रियांची काही नावं असतात की ते नावाच्या विरोधातच चालतात. म्हणजे नाव काय तर शांताबाई, आणि भांडायला निघाली तर कुत्र्याची आई. भांडण केल्याशिवाय तिला आणि घास नैड्याच्या खाली उतरत नाही एवढी असणारी कितीतरी आहे. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. तुमच्याकडे आहे का असा एखादा गंगाधर याला महिनाभर आंघोळ नाही? इकडे आणू नका, त्याला तिकडच राहू. अशी अवस्था आहे. म्हणून असणारा तो गुणनिधी वाईट प्रवृत्तीचा आहे. लहानपणापासून संपत्तीत वाढणार आहे, पैसा भरपूर आहे बापाकडं, बापानं लक्ष दिलं नाही, आणि असा तो दुराचारी गुणनिधी आहे. नाव गुणनिधी आहे पण गुणाचं नाही तर तो अवगुणांचं भांडार आहे. सगळी नरकात नेणारी व्यसन तो करू लागला. राजा भर्तृहरी शतकामध्ये एक श्लोक आलेला आहे की 7 व्यसन आहेत की ते आपल्याला थेट नरकात घेऊन जातात. कोणती ऐका. दूतम च मध्यम च पिशतम च वेश्या पापरदे चौरम परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकं जयन्ते. म्हणून हा गुणनिधी दुरारी करू लागला. श्रीमंताचा मुलगा असल्यामुळे त्याच्याकडे काही धनाची कमी नव्हती, संपत्तीची कमी नव्हती. आणि एक दिवस असा झाला की सगळं धन त्याच्या हातातलं संपत गेलं, म्हणून त्यानं घरातच चोरी करायला सुरुवात केली. घरातच चोरी करू लागला. घरातलं सोनं घेऊन जायचं आणि ते खर्च करून टाकायचं, त्याची जुगारी खेळायचा. एक दिवस आईनं पाहिलं. ऐका आता लक्ष द्या. आईनं पाहिलं आणि आईनं सांगितलं, अरे मूर्खा, एवढी संपत्ती बापानं तुझ्या कमवून ठेवली कशासाठी? तुझं आयुष्य पुढचं चांगलं गेलं पाहिजे, आणि तू हे धन तू वायाला घालतोस, चोरी करतोस स्वतःच्या घरात. हे चांगलं नाही, चोरी करू नकोस. आईनं फार समजावून सांगितलं महाराज. पण आईचा भोळा भावडा स्वभाव असतो पहा. किती मुलगा वाईट असला ना तर आई काय करते, त्याच्या चुकावर पांघरून घालते. एक हात जोडून विनंती करतो तुम्हाला, आपला मुलगा जर वाईट असेल ना, वाईट वागत असेल तर आईनं कधीच त्याच्या चुकावर पांघरून घालू नका. कारण लहानपणात एक केलेली चूक त्याला फार मोठा दरोडेखोर बनवू शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळतं, आईच्या अति लाडामुळे मुलं व्हायला गेलेली आहेत. तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा, पण आला तरी तुमच्या लेकरासारखा. लेकरांचा लाड असला पाहिजे, त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. पण अति लाड जर आपण लेकरांचा केला तर मोठमोठे चोर आणि दरोडेखोर जन्माला येऊ शकतात. एका दरोडेखोराला फाशी द्यायची होती आणि त्याला शेवटची इच्छा विचारतात ना, आता तुला मारणार आहे, तुला फाशी देणार आहे, काय तुझी शेवटची इच्छा? त्यानं सांगितलं, मला माझ्या आईला भेटायचंय. आणि त्या फाशी देणाऱ्यांना, त्या पोलिसांना वगैरे वाटलं म्हणे काय प्रेम आहे याचा आईवर, शेवटची इच्छा आहे याची आईला भेटायची. त्याच्या आईला बोलवलं आणि त्याच्या समोर उभा केलं. हा धावतच गेला आणि आईच्या गळ्यात पडला. रडला नाही. आईचा कान असा दाताने चावला, लचकाच तोडून घेतला कानाचा. सगळ्यांनी असं पाठीमाग ओढला, भांडायला सुरुवात केली त्याला. मूर्ख आहेस का म्हणे, स्वतःच्या आईचा कान आणि त्या कानाचा लचका तोडून घेतोस? याच्यासाठी आईला भेटायचं का? का लचका तोडलास तू? त्याचं कारण आहे, त्यानं सांगितलं, हे पहा म्हणे, मी माझ्या आईच्या कानाचा लचका तोडला माझ्या दाताला. त्याचं कारण आहे म्हणे, आज मला जी फाशी होती नाही फक्त माझ्या आईमुळे होती. ती पोलीस मध्ये कस काय म्हणजे असं आहे, लहानपणी शाळेत गेलो आणि पहिल्यांदा कोणाची तरी पेन्सिल घेऊन आलो. त्यावेळेस आईने जर माझा कान धरून मला ओढला असतो, 2 ठोके लावले असते, तर आज मी एवढा मोठा दरोडेखोर झालो नसतो. मला फाशीला जाण्यापर्यंत माझी वेळ आली नसती. माझं जीवन चांगलं गेलं असतं. पण त्यावेळेस माझी आई म्हटली, अरे एका पेन्सिलीने काय होतं, हे किती दिवस जाणार आहे, तू काय कर,
2-4 पेन्सिल घेऊन येतात. मग हळूहळू पेन्सिल करता करता मी कंपास करून आणू लागलो. नंतर वया, पुस्तके, दप्तर, कुणाची पेन, कुणाची पैसे. हळूहळू जसा जसा मोठा होऊ लागलो तसं तसं पैसे चोरू लागलो. नंतर फार मोठ्या डाके टाकू लागलो, चोऱ्या करू लागलो. आणि एवढं सगळं माझ्या जीवनामध्ये झालं. आणि शेवटी तुम्ही मला पकडलं ना, आज मी फाशीला आहे. त्याच पहिल्या प्रसंगाला जर आईनं माझा कान ओढला असता आणि मला 2 फटके लावून जर शांत केलं असतं तर आज मी एवढा मोठा दरोडेखोर झालो नसतो. म्हणून आईनं आपल्या मुलाच्या चुकावर कधी पांघरून घालायचं नाही. इकडं लक्ष द्या बरं का, कधीच पांघरून घालायचं नाही. हा मुलगा फोपाळला महाराज, हा गुणनिधी चोऱ्या करू लागला. एक दिवस असं घरात चोरी केली. शेवटी आईनं धरलं, सांगितलंय बघ आता जर चोरी केली तर माझी इतकं वाईट नाही. त्या गुणनिधीनं आईला सांगितलंय बघ आई, तू जर मला घरातलं धन दिलं नाही तर मी आत्महत्या करीन. त्या आईला वाटलं पोरग मेलेलं मरण्यापेक्षा त्याला धन दिलेलं बरं. मग त्याला जेव्हा जेव्हा धनाची अपेक्षा होऊ लागली तेव्हा तेव्हा स्वतःच आई स्वतःच्या हातानं धन आणायचे, त्याच्या हातात द्यायची घरात. एक दिवस एक अंगठी होती, ती अंगठी तिनं त्याच्या हातात दिली. आणि अंगठी हॅलो 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 सेटिंग हॅलो हॅलो हा थोडंसं कीबोर्ड दाबून कमी करा. मला येत नाही, तुम्हाला येत नाही. काय चालू होतं? तुमचं बघ मला आणि पुस्तक घेतलेलं ऐक. एक दिवस काय केलं, त्या गुणनिधीच्या आईनं एक अंगठी दिली त्याच्या हातात. आणि यानं ती अंगठी जुगारात गेला, हरला. आणि जुगारात अंगठी हरल्यानंतर घरी आला. आणि ती अंगठी त्या चोरांनी काय केलं, ज्यांनी जुगारातून मिळवली ती अंगठी, ती बाजारात विकायला नेली. आणि ती अंगठी पडली कुणाच्या हातात, यज्ञ दत्ताच्या. आणि यज्ञ दत्तानं ती अंगठी पाहिली आणि मनात विचार केला, ही अंगठी तर आपल्या घरची, यांच्याकडे कसं काय आली. आणि मग त्यानं घरी गेल्याबरोबर बायकोने विचारलं, का ग म्हणे मी अंगठी ठेवली होती कपाटात, कुठे ती अंगठी. आणि ती म्हणजे तुम्ही कुठं काय होता, आम्ही काय राखत येत, तुम्ही तुमचं पण आम्हाला काय माहिती तुमची अंगठी कुठे, आणि आम्हाला काय माहिती तुम्ही कुठं अंगठी ठेवता. त्याला संशय आला. त्याला मनात विचार केला काहीतरी कुठंतरी आणि होतंय. आणि त्याला मग छडा लावायला सुरुवात केली. तर पाळकच ठेवली मैदाकावर. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हा जुगार खेळतोय, मी कमवलेलं धन जुगारामध्ये खर्च करतोय आणि ही स्वतः याच्या हातात हे धन देते. यांनी माझ्या संसाराला गळती लावलेली. राग आला त्याला. त्यांनी त्या गुणनिधीला घराच्या बाहेर काढलं, स्वतःच्या बायकोला घराच्या बाहेर काढलं. वन भटकू लागली. त्यानं दुसरं लग्न केलं आणि दुसरा संसार त्यानं थाटला. सांगितलं तुम्ही अजिबात माझ्या समोर पुन्हा यायचं नाही. तुम्ही माझ्या संसाराला गळती लावलेली, माझा संसार तुम्ही नासवायला निघालेले, अजिबात थांबायचं नाही. आता मात्र ती आई भटकू लागली आणि हा गुणनिधी भटकू लागला. आणि गुणनिधीला पश्चाताप झाला की म्हणे आपल्या आईनं आपल्यावरती चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला, पण आपण आपल्या आईचं ऐकलं नाही. त्याचा परिणाम आईला सुद्धा माझ्या दुःख भोगावं लागलं आणि मला सुद्धा वडिलांनी घराच्या बाहेर काढून दिला. आता काय करायचं. भटकत भटकत एका जंगलामध्ये गेला. तिथे एक शिव मंदिर होतं, भगवान शिवाचं मंदिर. त्या मंदिरामध्ये गेला. बरेच दिवस तिथं राहिला. कुणी त्याला अन्न नाही, कुणी त्याला पाणी विचारत नव्हतं. तिथं यज्ञ चालायचा, भगवान शंकराची पूजा व्हायची. गावाच्या थोडं बाहेर ते मंदिर होतं, थोडं अरण्यात होतं. आणि पूजा झाली की काही लोक तिथंच मुक्कामाला थांबायची आणि काही लोक गावात निघून जायची. आणि एक दिवस त्या भगवान शंकराची पूजा झाली, आरती वगैरे झाली आणि गावाकडे काही मंडळी निघून गेली, काही मंडळी तिथंच मुक्कामाला थांबली. हा अशक्त झालेला होता, याला चालणं सुद्धा शक्य नव्हतं. पण त्या भगवान शंकराच्या पिंडीवर एक नैवेद्य ठेवलेला होता आणि हा नैवेद्य त्यानं पाहिला आणि मनात विचार केला की एवढी भूक लागलेली आहे, हा नैवेद्य मला खायला मिळाला पाहिजे, हा नैवेद्य मला मिळाला पाहिजे. ते अंतःकरणात त्याची इच्छा निर्माण झाली आणि सगळे झोपू दिले त्यानं.
मंद अंधार होता, अंधार पडला आणि अंधारात हा पिंडीच्या दिशेने निघाला. कशासाठी? तो नैवेद्य त्याला खायचा होता. ऐका, नैवेद्य खाण्याच्या दिशेने निघाला. पण त्या भगवान शंकराच्या मंदिरात जो दिवा लावलेला होता, तेलाचा दिवा, तो थोडा मंद झालेला होता आणि त्याचा प्रकाश कमी पडत होता. त्याला वाटलं आपण काय करू, याला प्रकाश करू, थोडासा दिवा वाढवू आणि प्रकाश एकदा चांगला पडला की आपल्याला तो नैवेद्य दिसेल आणि आपल्याला आनंदाने खाता येईल. म्हणून इकडे तिकडे पाहू लागला, त्याला काहीच दिसलं नाही. म्हणून त्यानं स्वतःच्या अंगातला अंगरखा बाहेर काढला, त्याच्या शिवातीसारखी दोरी तयार केली, वात तयार केली आणि त्या दिव्यात ती वात घातली आणि भगवान शंकराच्या मंदिरात प्रकाश केला, उजेड केला. आणि त्याला तो दिवा आता, त्याला तो नैवेद्य स्पष्ट दिसू लागला. तो नैवेद्याच्या दिशेने गेला, त्यानं नैवेद्य उचलला. पण त्याला वाटलं इथं जर खाल्लं आणि झोपलेलं जर कुणी उठलं तर आपल्याला मारतील. तुटू द्या तार, काय टेन्शन घेऊ नका, आपण लगेच आराम, आमची तार नाही तुटली पाहिजे. आलं लक्षात? त्याला वाटलं इथं मंदिरात खाण्यापेक्षा आपण बाहेर जाऊ आणि यांच्यापासून दूर जाऊन तो नैवेद्य खाऊ. आणि हळूहळू चोर पावलं निघाला आणि चालता चालता एका झोपलेल्या भगवान शंकराच्या भक्ताला चुकून त्याच्या पायाचा स्पर्श झाला. तो टपकन उठला आणि त्यानं हा गुणनिधी नैवेद्य हातात घेऊन निघताना पाहिला आणि चोर चोर म्हणून ओरडू लागला. सगळे जागे झाले. काय म्हणे, भगवान शंकराच्या मंदिरातला नैवेद्य चोरतोस का? आणि जीत मारायला सुरुवात केली. महाराज एवढा बेदम मारला, आधीच उपाशी होता, 2-4 दिवसापासून अन्न नव्हतं पोटात, व्याकुळ झाला, मरणासारखी अवस्था आधीच झाली होती आणि वरून मारलं महाराज. त्याचा परिणाम, त्याचा प्राण निघून गेला आणि तो गुणनिधी जागीच मरण पावला. मरण पावल्याबरोबर सगळे यमाचे दूत आले, त्याला घेऊन निघाले. तेवढ्यात शिवदूत पुढून आले, शिवगण आले. त्यांनी त्याला यमदूताच्या तावडीतून सोडवलं आणि शिवलोकाकडे नेऊ लागले. सुंदर विमानात त्याला बसवलं आणि निघाले. आणि बसल्याबरोबर परत त्या गुणनिधानी त्या शिवगणांना विचारलं, गाव म्हणे यमाच्या तावडीतून तुम्ही मला सोडवलं, मी मेलोय आणि शिवलोकात भगवान शंकराकडे घेऊन जाते. अहो, आयुष्यात कोणतं असं चांगलं काम केलं मी, कधी चांगलं वागलो नाही, आईवडिलांची कधी मर्यादा पाळली नाही, आईवडिलांना कधी चांगलं बोललो नाही, आईवडिलांचे संस्कार कधी मनात घेतले नाही, कायम जुगार खेळलो, व्यसनांची संगती केली, व्यसनं केली, वाईट वागलो, चोऱ्या केल्या, लबाड्या केल्या, दरोडे टाकले, जुगार खेळलो, एवढा वाईट वागणारा मी आणि तुम्ही मला शिवलोकात काय घेऊन चालले? मी तर नरकात जायला पाहिजे, यमलोक मला घेऊन जायला पाहिजे. त्यावेळेस त्या शिवगणांनी 2 मुद्दे सांगितले, आता लक्ष द्या. त्यांनी सांगितलं, एकतर पहिला मुद्दा असा आहे, तुला शिवलोकात न्यायचा की तू भगवान शंकराच्या मंदिरात प्रकाश केला, म्हणजे मंद असलेला दिवा, तो दिव्याची वात तू वाढावी म्हणून स्वतःच्या अंगातला अंगरखा काढून त्याची वात तयार करून तू दिव्याला लावली आणि स्वतःच्या जीवनामध्ये एवढं पुण्य केलं की स्वतःच्या हातानं भगवान शंकराच्या मंदिरात काय केला, तू उजेड केला. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, भगवान शंकराच्या पिंडीवर असणारा नैवेद्य म्हणजे प्रसाद तुला खाण्याची काय झाली, इच्छा झाली. तो नैवेद्य तुला मिळाला नाही, पण अंतःकरणात तो नैवेद्य खाण्याची इच्छा होती. या 2 गोष्टीमुळे तुला शिवलोकात जाता आलं. आणि भगवान शंकराच्या समोर ज्यावेळेस त्या गुणनिधीला उभा केलं, भगवान शंकर त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यामुळे शिवलोकात तो गेला आणि शिवगुण होऊन राहिला. भगवान शंकरांना आशीर्वाद दिला, प्रसन्न झाला तो. हे पहा, भगवान शंकराच्या मंदिरात उजेड जरी केला ना तरी आपल्या जीवनात प्रकाश पडतो. माझं वाक्य पुन्हा आहे का? आपण भगवान शंकराच्या मंदिरात जर उजेड केला तर आपल्या जीवनात काय करतो, प्रकाश पडतो. त्याचे अनेक जन्म, पुढचा जन्म त्या गुणनिधीला प्राप्त झाला. तो दुसऱ्या जन्मामध्ये एक राजा झाला, त्याचं नाव आहे कलिंग राजा. काय नाव आहे त्याचं? कलिंग नावाचा राजा झाला. पुढे लक्ष देऊन ऐका. पण हा कलिंग नावाचा जो राजा आहे ना, त्या राजाला पाठीमागचं सगळं आठवत होतं की मी गुणनिधी होतो, माझ्या जीवनात मी पाप केलं, नंतर उजेड केला, प्रकाश केला, प्रसाद खाण्याची इच्छा माझ्या अंतःकरणात निर्माण झाली आणि भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न झाले. सगळं त्याला काय होतं, आठवत होतं. म्हणून त्या राजानं काय केलं, आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक ठिकाणी भगवान शंकराची मंदिरं बांधली. बरं, नुसती मंदिरं बांधली नाही
तर जी काही जुनी मंदिरं होती, जी पडझडीला आलेली होती, त्या जुन्या मंदिराचा अनेक मंदिराचा त्यानं काय केला, जीर्णोद्धार केला. आणि त्या मंदिरामध्ये दिवाबत्तीची आणि नैवेद्याची सोय त्या कलिंग नावाच्या राजाने केली. एक ऐका बरं का आता, हे पहा, नवीन भगवान शंकराचं मंदिर किंवा कुठल्याही देवतेचं मंदिर बांधून, नवीन मंदिर बांधून त्याच्या दिवाबत्तीची सोय करणं वेगळं, पण ज्या मंदिराकडे कुणी लक्ष देत नाही, जिकडे सहसा कुणी जात नाही, असं एखाद्या जुन्या मंदिराचं त्याला पाडून पुन्हा त्याचा जीर्णोद्धार करणं, हे पुण्य वेगळंच आहे. आणि ते पुण्य तुमच्या पत्रात प्राप्त झाले आहे. तुम्ही पुरातन असणाऱ्या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि भगवान शंकराला नवीन आणि कोरखट बंगला बांधून दिलाय तुम्ही याकडे. तो भगवान शिव परमात्मा खुश आहे तुमच्यावर, तुम्ही काळजीच करू नका. आणि त्याचा प्रसाद तर तुम्हाला रोज भेटतो. एक वेळेस कथा थोडी कमी ऐकली तरी चालते, पण प्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही. कारण तो प्रसाद भगवान शंकराच्या आशीर्वादाने युक्त झालेला असतो. आणि असा प्रसाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये भेटतोय. अनेक मंदिराचे जीर्णोद्धार त्या कलिंग नावाच्या राजाने केले. त्यानंतर भगवान शंकराची भक्ती करण्यासाठी तो काशीला गेला आणि काशीला त्यांनी अंतःकरणापासून भगवंताची साधना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. नुसते शंकर आले नाही तर स्वतः पार्वतीला घेऊन आले. आता मोठी गंमत आहे, ज्यावेळेस त्या कलिंग नावाच्या राजानं शंकर पार्वती समोर पाहिली, त्यावेळेस एवढा आनंद झाला त्या कलिंग नावाच्या राजाला की म्हणे भगवान शंकराचं मला साक्षात दर्शन झालं. आणि तो पार्वतीकडे पाहू लागला आणि मनात विचार करू लागला की म्हणे हिनं काय पुण्य केले असेल की सतत ही देवाच्या सोबत आहे, देवाच्या संगतीमध्ये राहते, काय हिनं परम भाग्य असेल, काय हिनं पुण्य केलं असेल. म्हणून पार्वतीकडे एकटक पाहू लागला. कशामुळे पाहत होता, काय पुण्य केलं असेल, हिला देवाची संगती आहे आणि मला अजून देवाची संगती नाही. आणि हे पार्वतीनं पाहिले की हा माझा भगवान शंकराचा भक्त आहे आणि माझ्याकडे एकटक वाईट नजरेनं पाहते. आता पार्वती झाला गैरसमज. तो पाहत होता वेगळ्या भावनेनं आणि पार्वती झाला गैरसमज. त्या पार्वतीनं राग त्याचा डावा डोळाच फोडून टाकला आणि व्याकुळ झाला. भगवान शंकराचा धावा करू लागला, हे देव भोलेनाथ. आणि भगवान शंकर म्हणजे पार्वती काय केलंस तुम्ही? पार्वती म्हणजे अहो तुमचा भक्त आहे, माझ्याकडे वाईट नजरेनं पाहतो. भगवान शंकर म्हटले, अगं पार्वती तो तुझ्याकडे पाहतोय पण वाईट नजरेनं नव्हता पाहत. मग काय पाहत होता? तो मनात तुझ्याकडे पाहून विचार करत होता की मी एवढा भगवंताची भक्ती करतोय, मला अजून देवाची संगती प्राप्त नाही. आणि या स्त्रीनं काय संगती केली असेल त्याला माहित नाही पार्वती का कोण आहे, त्याला फक्त देव माहिती आहे. भगवान शंकर काय साधना केली आहे की नित्य भगवंताच्या सेवेत आहे, नित्य भगवंताची संगत त्या भगवतीला प्राप्त आहे. या भावनेनं तो पाहतोय आणि पार्वतीनं त्याच्या अंतःकरणातली इच्छा जाणली, त्याला पुन्हा दृष्टी दिली आणि त्याला पिंगलाक्ष असं नाव प्राप्त झालं. त्याचा जरी डोळा फुटलेला असला तरी एका डोळ्यानं तू सगळीकडे पाहू शकतो असा त्याला आशीर्वाद देऊन टाकला. त्यानंतर भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले, त्याला आशीर्वाद दिला, सांगितलं की तुला यक्षपद प्राप्त होईल, तू कुबेर होशील. आणि अनेक जन्मानंतर मध्ये अनेक जन्म त्याचे झाले, शेवटी तो कुबेर झाला. आणि कुबेर होऊन भगवान शंकराच्या समोर आला, म्हटला महाराज मी कुबेर झालो पण मला काय माझ्या काही इच्छा असतील तेवढ्या पूर्ण करा. भगवान शंकर म्हणजे काय इच्छा आहे? म्हणजे मला तुमची कायम संगती पाहिजे, तुम्ही सतत माझ्यासोबत पाहिजे, मला मित्र म्हणून तुम्ही माझा स्वीकार करा. ठीक आहे म्हणजे तू आजपासून माझा मित्र आहेस. पण म्हणजे मित्र आहे तर मग लांब राहून जमणार नाही, मग तुम्ही माझ्या शेजारी असलं पाहिजे. म्हणजे कुठं राहतोस तू? तो म्हटला कैलास पर्वताच्या पायथ्याला एक अलकापुरी नावाची नगरी, मी तिथं राहते, तुम्ही पण तिथं राहायला या. भगवान शंकर म्हटले काळजी करू नकोस, तुझ्यासाठी मी कैलास पर्वतावरती राहायला येईल. मग भगवान भोलेनाथ पार्वतीला घेऊन त्या पिंगलाक्षासाठी म्हणजे त्या कुबेरासाठी कुठे गेले? कैलास पर्वतावरती राहायला गेले. कुणासाठी गेले? कुणासाठी? कुबेरासाठी. बरोबर. कुबेर भगवंताचा मित्र आहे. नारदांनी प्रश्न विचारला होता की म्हणे भगवान शंकरांनी काशी नगरी निर्माण केली तरी सुद्धा कैलास पर्वतावरती का राहायला गेले? ते ब्रह्मदेव नारदांना विस्तार करून सांगू लागले. पुढे नारद म्हणतात, महाराज आता मला सांगा की सतीसोबत भगवान शंकरांनी का विवाह केला? बरं, कसा विवाह झाला ते आम्हाला सांगा.
आणि मग ब्रह्मदेव सांगू लागले म्हणे ऐक नारद असं आहे की ज्यावेळेस सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस ब्रह्मदेवाला आणखी 2 रत्न झाले. एक कन्या झाली तिचं नाव आहे संध्या आणि एक मुलगा झाला त्याचं नाव आहे कामदेव. ती संध्या म्हणजे अतिशय सुंदर आणि स्वरूपवान देखणी होती. या विश्वात तिच्यासारखं सुंदर कोणी नव्हतं. नारदांनी प्रश्न केलेला आहे की सती सोबत भगवान शंकरांचा कसा विवाह झाला ते आम्हाला सांगा. ते ब्रह्मदेव सांगू लागले एवढी सुंदर संध्या आणि एक मुलगा झाला की त्याचं नाव आहे कामदेव. तो कामदेव म्हणजे एवढा सुंदर होता त्याचा श्वासातून सुगंध दरवळत होता. एवढा सुंदर कामदेव तो प्रत्यक्ष प्रगट झाला आणि ब्रह्मदेवाच्या समोर उभा राहिला. आणि ब्रह्मदेवाला विचारू लागला मी कशासाठी प्रगट झालेलो मी काय करू सांगा. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हटले तुझं नाव आहे कामदेव आणि तुझ्या समोर सगळं जग मोहित होईल. हो तुझ्या समोर ब्रह्मा विष्णू महेश तो काहीच चालणार नाही. तू सगळ्याला मोहित करून टाकशील. त्याला 5 बाण दिले. ते आकर्षित करणारे 5 बाण कामदेवाने घेतले आणि सगळे तुझ्या अधीन राहतील. तुझ्या पुढे कोणाचं काही चालणार नाही. त्याला मदन कंदर्प असे अनेक नाव त्याला प्राप्त झालेले आणि ते 5 बाण त्या कामदेवाने घेतले आणि निघाला. आणि मनात विचार केला की आपल्या बापानं ब्रह्मदेवाने हे 5 बाण आपल्याला दिले आणि आपल्या पुढे कुणाचंच काही चालणार नाही असं सांगितलंय. पण मग नुसते बाण दिले का त्याचा काही उपयोग होतोय. मग प्रयोग तर करून पाहायला पाहिजे. या बाणांचा प्रयोग केला पाहिजे. मग कुणावर प्रयोग करायचा. आता दुसरीकडे करावा नको प्रयोग नाही म्हटलं ज्यानं बाण दिले बापानं बापावरच प्रयोग करून पाहू. आणि 5 बाण सोडले बापावर कुणी कामदेवानं आणि बापावर बाण ब्रह्मदेवावर सोडल्याबरोबर ब्रह्मदेवाला एक कन्या झाली होती तिचं नाव आहे संध्या. एवढी सुंदर होती एवढा काम ब्रह्मदेवाच्या अंतःकरणात संचारला. सुंदर स्वतःची मुलगी पाहिली मुलीच्या मागे ब्रह्मदेव पळू लागला. कशाचा परिणाम आहे हा कामाचा परिणाम आहे. ब्रह्मा डोळासा ते वेदार्थ न कळे. ज्ञानोबरायाने सांगितलंय कामाची निध आहे आणि ब्रह्म कन्येशी स्वरूप आहे. एवढा विचित्र आहे महाराज काम. या कामानं चांगल्या चांगल्याचा नाद मी केलेला आहे. मोठमोठे साधू जंगलात गेलेले साधू वैराग्य प्राप्त झालेले साधू पण या कामाच्या पुढे त्यांचं सुद्धा काही चालत नाही. एवढा भयानक असणारा काम आहे. साधू संत या कामाला येडका म्हणतात. येडका हो त्यानं मोठमोठ्याला धडक मारलेली महाराज. हो साधू संतांनी वर्णन केले. पुन्हा कुणाला धडक मारली. येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन केवळ पंचानन. येडका मदन 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 मदन केवळ पंचानन. धडक मारी शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. धडक मारी शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. धडक मारी शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्राशी दरारा लाविला येणे. मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. दुर्योधना मारी गदा घेतला तिने प्राण. मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. मदन
मुलगी असणारी संध्या रूपवान आहे, सुंदर आहे, देखणी आहे. आणि कामानं प्रवेश केल्याबरोबर ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीच्या पाठीमागे पडू लागले. आणि मग धर्माला राग आला की जो धर्म ब्रह्मदेवाचाच एक पुत्र आहे, त्यानं रुद्र भगवंताला शरण गेला. रुद्र भगवान म्हणजे ब्रह्मदेवाच्या भुरकुटीतून जे प्रगट झालेले भगवान शंकरच ब्रह्मदेवाचा मुलगा म्हणून रुद्र अवतारानं प्रगट झाले. त्या रुद्र भगवंताची धाव केली, सांगितलं ब्रह्मदेवाला समजून सांगा. आणि रुद्रदेव नंदीवर बसून आले पहा. आणि जीच ब्रह्मदेवाला म्हणजे स्वतःच्या बापाला धापायला सुरुवात केली. म्हणजे का सृष्टी निर्माण केली ना तुम्ही, ब्रह्मदेव आहेत ना, भगवंताचे भक्त आहेत, आणि स्वतःच्या मुलीच्या पाठीमागे पडतंय का तुम्हाला? काय चाललंय तुमच्या डोक्यामध्ये? काय म्हणतील लोक तुम्हाला? काय आदर्श घ्यायचा आम्ही तुमचा? आणि स्वतःच्या लेकरांना एवढं झापल्याबरोबर ब्रह्मदेव खचून झाला महाराज. वाईट वाटू लागलं. त्या ब्रह्मदेवाने ते स्वतःचं शरीर सोडून दिलं आणि दुसरं शरीर धारण केलं. पुढे त्या जी मुलगी आहे संध्या, हिनं स्वतःचं शरीर अग्नी नारायणामध्ये झोपून दिलं. शरीर स्वतःचं संपून घेतलं. दुसरा जन्म तिला अरुंधती नावाने प्राप्त झाला आणि तिचा विवाह वैशिष्ट्यांबरोबर झाला, अशी कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितली. आता ब्रह्मदेवाला काळजी वाटू लागली की रुद्र भगवान शंकर रुद्र रूपाने माझ्या पोटी जन्माला आले, माझ्या भुरकुटीतून प्रगट झालेले, माझ्या सगळ्या लेकरांचं लग्न झालेले, पण या रुद्राचं आता लग्न करायचं. मग ऐका, आता रुद्र म्हणजे दुसरे कोणी नाही, स्वतः भगवान शिव परमात्मा आहे. बरं, मग भगवान शंकराचा जर विवाह करायचा असेल तर तो दुसऱ्या सोबत करून जमणार नाही. त्याच्यासाठी भगवती अंबिकाच प्रगट व्हायला पाहिजे. मग अंबिकाच जेव्हा प्रगट होईल तेव्हाच रुद्राचा म्हणजे भगवान शंकराचा विवाह होईल, रुद्राचा विवाह होईल. मग रुद्राचा विवाह जर करायचा असेल तर सगळ्यात अगोदर अंबिका प्रगट व्हायला पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव आणि अंबिकेचं म्हणजे भगवतीचं स्मरण करू लागले. आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तुरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तुरात सारी. आम्ही गोंधळाला ये हो गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला ये. 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 आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. करी माझ्यावरी जागवी तुरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तुरात सारी. आम्ही गोंधळाला ये हो गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला ये. गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला ये. मांडीला भवानी आई गोंधळाला ये. गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला ये. पायात बांधील चाळ हातात परडी तुला गवळी वाजवी तो सुंदर. गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधील चाळ हातात परडी तुला गवळी वाजवी तो सुंदर. जग जग त्या झाले तुला आली तूच जगत माता. भक्ती तातून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तुरात सारी. आम्ही गोंधळाला ये हो गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला ये. गोंधळ मांडीला
जगदंबा माता की जय. ब्रह्मदेवानं भगवतीची तपश्चर्या करायला सुरुवात केली. कारण रुद्राचा भगवान शिवाचा विवाह जर व्हायचा असेल तर ती जगदंबेसोबतच होऊ शकतो, दुसऱ्या कोणासोबत होऊ शकत नाही. अष्टभुजा असणारी जगदंबा प्रगट झाली. ब्रह्मदेवाला विचारलं काय पाहिजे. म्हणे काय नाही आई, भगवान शिव परमात्मा रुद्र रूपाने माझ्या पोटी जन्माला आलेले आहेत. त्यांचा विवाह करायचा आणि त्यांचा विवाह आम्ही तू असताना दुसऱ्यासोबत कसं काय करू शकतो. तू प्रकृती आहेस म्हणून तू दक्ष राजाच्या घरी आणि प्रगट हो आणि दक्षाच्या घरी प्रगट झाल्यानंतर तुझा विवाह मी रुद्रासोबत करू. ठीक आहे, आशीर्वाद दिला, मी प्रगट होते. यानंतर ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितलं की म्हणे तू भगवतीची आराधना कर, तिला प्रसन्न करून घे आणि वरदान मागून घे की माझ्या पोटी जन्माला येईल. दक्ष राजाने तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि ब्रह्मदेव दक्षाला म्हणू लागले की म्हणजे तुला एक मुलगी आहे रती, ती रती माझ्या मुलाला म्हणजे कामदेवाला देऊन टाक. ती दक्ष राजाने स्वतःची मुलगी असणारी पहिली रती, ती रती नावाची मुलगी कामदेवाला म्हणजे ब्रह्मदेवाच्या मुलाला देऊन टाकली. रती आणि कामदेवाचं लग्न झालं. विवाह सोहळा आनंदात पार पडला. यानंतर दक्ष राजानं आई जगदंबेची आराधना सुरू केली. ती जगदंबा प्रसन्न झाली आणि विचारलं काय पाहिजे. काही नाही, तू माझ्या पोटी जन्माला ये. तिनं सांगितलं काळजी करू नका, मी तुझ्या पोटी जन्माला येईल. याच्यानंतर या दक्षाला काही मुलं झाली. सगळ्यात आधी दक्षाला मुलं झाली 10,000. मी जुन्या काळातलं त्या सृष्टी निर्माण होती त्या काळातलं सांगते, आता सुद्धा बी नाही मी त्या काळातलं सांगते. किती मुलं झाली? 10,000. आणि दक्षाला सांगितलं एक काम करा, तुम्ही जंगलात जा, तपश्चर्या करा आणि ही सृष्टी कशी या सृष्टीचा विस्तार करता येईल याच्याकडे ध्यान द्या. ते निघाले, वनाच्या दिशेने निघाले. तेवढ्यात नारद मुनी आले. नारदांनी त्या 10,000 चक्रांना अडवलं आणि विचारलं काय म्हणजे कुठं चालले. ते म्हणजे आमच्या बापांनी सांगितलंय सृष्टीचं सृजन करायचंय, संसार वाढवायचा, मोठा करायचा, अनेक प्रकृती वाढवायची, सृष्टी भरून टाकायची म्हणजे पूर्ण पृथ्वीमध्ये, त्याच्यासाठी तपश्चर्याला करायला सांगितलं. आणि नारद म्हणले अरे मूर्ख आहेत का तुम्ही, संसार करून कुणाचं चांगलं झालं. आणि मग उदाहरणं दिले नारदांनी जुने. कोण सुखी या संसारामध्ये. ज्ञानोबा म्हणतात प्रति काव्य भार सर्व हा संसार आणि वाया येर धार हरिविन. आयुष्यभर किती संसार केला तरी शेवटी काय पात्र पडणार आहे, दुःखच. किती संसार करा आयुष्यभर, कसोटीनं करा, त्रास सहन करा, पण ज्यांच्यासाठी आपण संसार करतो त्यांना आपली किंमत असणं गरजेचं आहे. आपला संसार यशस्वी झाला कधी ठरवायचं, ज्यांच्यासाठी अहोरात्र आपण संसार केला. म्हातारपणात त्यांनी जर म्हटलं पाहिजे की आमच्या आईवडिलांमुळे आम्ही इथपर्यंत, हे जर ते म्हटले तर समजून घ्या आपला संसार आपण चांगल्या कामाला लागला आणि आपला संसार चांगला झालेला आहे. नाहीतर सगळं करून लेकरं जर म्हणले याला अक्कल नाही, आमच्या म्हाताऱ्याने सगळं वाटोळं करून टाकलंय, म्हातारीला काही कळत नाही, म्हाताऱ्याला काही कळत नाही, काय उपयोग झाला आपला आयुष्यभर खर्च करून. अरे या संसाराच्या नादात लोक कीर्तनाला जात नाहीत, परमार्थ करीत नाहीत, हरिपाठ नाही, भजन नाही, कीर्तन नाही, देवपूजा नाही, नामस्मरण नाही, काहीच करत नाही. एवढ्या संसाराला चिकटलेली माणसं आहेत. आणि एवढं करून जर आपल्या हातातच संसाराचं काही पडत नसेल तर काय करा, कशासाठी करायचा तो संसार. हे सगळं तत्वज्ञान नारदांनी दक्षाच्या 10,000 मुलांना सांगितलं आणि ते तत्वज्ञान त्यांच्या डोक्यात घुसलं. त्यांनी संन्यास घेतला. हे कळालं दक्षाला. दक्ष म्हणला बरं झालं संन्यास घेतला, नाहीतरी संसाराचं ग्रहाड गाडी फिरत राहता घराघरामध्ये कुणाचं कल्याण झालं या संसारानं, बरं झालं म्हणे. त्यानंतर 1,000 मुलं झाली पुन्हा दक्षाला. तुम्ही म्हणता आता 10,000 झाली, तिला 1,000 झाली, लवकर घ्यावा लागतील, उरकून लग्नापर्यंत जायचं आपल्याला. कस काय कधीच होत असं म्हटली. 1,000 झाली, पुन्हा त्यांना सांगितलं जा तपश्चर्या करा. पुन्हा नारद भेटले आणि नारद भेटल्यानंतर पुन्हा तत्वज्ञान सांगितलं. त्यांनी संन्यास घेतला. दक्ष म्हटला वा रे वा, म्हणजे मला पोर होते त्यांना ते संसार करायला सांगतो. नारद तू मध्ये त्यांना संन्यास घ्यायला हे म्हणे यांना काही काम नाही म्हणे, गावगाव हिंडत राहतेत, कथा कीर्तन करतेत, सारे लोकांचं वाटवळ केलं म्हणे, एका जागेवर बसत नाहीत. नाही राग आला मला दक्षाला. मी यांना काही काम नाही, धाम नाही म्हणे. हुशार तत्वज्ञान सांगत हिंडत. राग आला नारदाच्या समोर गेले. नारदाला शाप देऊन टाकला म्हणे तुम्ही गप एका जागेवर बसत नाहीत ना, नुसतं हिंडत राहता इकडं जा तिकडं, आणि बड्या वेळ कुठं थांबले तुम्ही काहीतरी उद्योगच करून घेता. आता नारदाचं कामच ते कळ लावणं, उद्योग करणं. एक काम शापच देऊन टाकला लक्षात. एक मुहूर्तभर सुद्धा तुम्ही पुढे थांबणार नाही. मुहूर्त म्हणजे पाऊण तास.
पाऊण तासात एक मुहूर्त असतो. त्यामुळे नारद एका मुहूर्ताच्या पुढे थांबत नाही, आणि जे मुहूर्ताच्या पुढे थांबत नाही त्यांनाच नारद म्हणतात. मी ते नारदाचं सांगतोय, तुम्ही किती वेळ थांबता मला माहित नाही, पण पाऊण तासाच्या वर नारद थांबत नाही, शापच देऊन टाकला. त्यानंतर आता दक्षाला 7 मुली झाल्या. त्याच्या 27 मुलींचा विवाह दक्ष राजानं चंद्रासोबत करून दिला. दक्ष बरं का, चंद्रा हे जे 27 नक्षत्र आहेत ना आपल्याला रोहिणी वगैरे जे आपण म्हणतो, या 27 नक्षत्र म्हणजे चंद्राच्या बायका आहेत, त्या दक्ष राजाच्या मुली आहेत. 27 मुलींचा विवाह केला चंद्रासोबत. पण तो चंद्र काय करायचा, एकटी सोबतच फिरायचा. तिचं नाव आहे रोहिणी, तेवढं रोहिणी नक्षत्र त्याला आवडायचं. मग 26 मुली दक्षाकडे आल्या आणि म्हटल्या, का हो म्हणे, त्या चंद्रासोबत आमच्या 27 जणीचं लग्न करून दिलं, पण त्याला एकटीच आवडते तेवढी रोहिणी, तो तिच्यासोबतच फिरतो, तिच्यासोबतच राहतो. आता हा दक्ष बिचारा आविचारी, याला विचार तर करावा ना, जावई आपला, याला जावयाला शाप देऊन टाकला. जावयाला काय शाप दिला, म्हणजे तू क्षयरोगी होशील, आणि चंद्र क्षयरोगी झाला. आता चंद्राला क्षयरोग प्राप्त झाला, तो कलेकलेने घडतो आणि कलेकलेने वाढतो. आता क्षयरोगातून तो मुक्त कसा झाला चंद्र, याची कथा आपल्याला परवा 12 ज्योतिर्लिंगाची कथेमध्ये आपल्याला ती श्रवण करायची, तिचा आपण विस्तार करत नाही. त्यानंतर दक्षानं पितरांना काही मुली दिल्या आणि भगवान शंकराला एक मुलगी दिली दक्षानं स्वतःची, तिचं नाव आहे सती. त्या सतीचं प्रागट्य कसं झालं ते ऐका. म्हणे दक्षाची पत्नी गर्भवती राहिली आणि तिचं तेज वाढू लागलं. 9 मास 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि स्वतः जगदंबा अष्टभुजा नायक की भगवान आणि आशीर्वादानं भगवान शिवाच्या कृपेने ती दक्ष राजाच्या समोर अशी आणि दक्ष पत्नीच्या समोर अशी अष्टभुजा घेऊन प्रगट झाली. तिनं सांगितलं, काळजी करू नका, मी तुमच्याच अंगणात खेळणार आहे आणि भगवान रुद्रासोबत माझा विवाह होणार आहे. ती छोटी झाली, लहान झाली आणि आता ती असणारी सती खेळू लागली, बाळगू लागली. छोटस लेकरू महाराज, तिचं नाव ठेवलं, तिचं खरं नाव ठेवलं उमा. तिला 2 नाव आहे सतीला, एक नाव आहे सती आणि एक उमा. हळूहळू ती सती आता मोठी होऊ लागलेली आहे आणि जशी जशी तारुण्य वयात आली, विवाहाच्या वयात आली, तशी तशी तिला भगवान रुद्राच्या, भगवान शंकराची आणि भक्ती करण्याचा छंद लागला. तिच्या अंतःकरणात भगवान रुद्रासोबत, शिवासोबत तिला लग्न करायचं होतं. अंतःकरणापासून देवाचा धावा करू लागली आणि जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जेव्हा तरुण वयात आलेली सती किंवा तिला उमा म्हणा, ती भगवंताचं स्मरण करू लागली. रात्रंदिवस भगवंताचं भजन करू लागली. सती देवाचं नामस्मरण करते देव मिळवण्यासाठी. आणि आपणही 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. काय ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि 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 ओम नमः शिवाय. महादेव
जेव्हा तरुण झाली तेव्हा रुद्र भगवंताला आकर्षण करायचे, त्याच्यासोबत विवाह करायची, अंतःकरणापासून सतीची इच्छा होती. म्हणून जेव्हा जेव्हा वेळ भेटेल खेळण्या बागडण्याच्या वेळेत सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत राहायची. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. माणसाला जेवढा वेळ भेटेल तेवढ्या वेळात देवाचं भजन करीत राहा. देवाचं भजन करण्यासाठी काही स्वतंत्र वेळ काढावा लागत नाही, संसार सोडून द्यावा लागत नाही. संसारात राहून कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आपल्या प्रपंचातला सोप्या गोष्टी आहेत. स्वयंपाक करता करता देवाचं नाव घ्या, भांडे घासता घासता देवाचं नाव घ्या, शेती करता करता देवाचं नाव घ्या. देवाचं भजन करायला काय सगळं बाजूला ठेवून एका निवांत बसूनच केलं पाहिजे असं काही. कामामध्ये काम, तुमचं काम करता करता देवाचं भजन जरी केलं तरी ते भजन देवापर्यंत पोहोच होत असतं. ती सती देवाचं भजन करू लागली. इकडं ब्रह्मदेव भगवान रुद्राच्या समोर गेले, सांगितलं देवा अहो तुमचा विवाह करायचा आहे. म्हणजे मग काय करू? जगदंबा सती रूपाने प्रकट झालेली ती तुमची तपश्चर्या करते, तिच्यावर प्रसन्न होतील, आशीर्वाद द्या. भगवान भोलेनाथ म्हणजे काय अडचण? गेले भोलेनाथ सतीच्या समोर उभा राहिले. सती मी प्रसन्न आहे, काय पाहिजे? म्हणजे मला तुमची पत्नी म्हणून स्वीकारा. तसाच तो आशीर्वाद देऊन टाकला. इकडे आले आणि मग दक्षला सांगितलं मग आता ठरलंय आम्ही जातो भोलेनाथाकडे. सतीचा विवाह करून टाकू आपण. दक्ष म्हणलं मला काय अडचण नाही. आणि मग ब्रह्मदेव भगवान विष्णू सगळे देव देवता भगवान रुद्राच्या समोर गेले. म्हणे करायचं लग्न आपण ठरवू, सतीसोबत लग्न करून टाकू. रुद्र म्हटले मला तर काही अडचण नाही. म्हटले मग तिकडून काही अडचण नाही. म्हणजे हे दोघांना आधी ठरलेलं होता तेवढं प्रोसिजर चालू झाली. म्हणजे तुम्ही जा दोघ जण. मग भगवान ब्रह्मदेव म्हटले मग आपल्याला पाहायला जावं लागतं. ब्रह्मदेव म्हटले वरात घेऊन जाऊ आपण. भगवान भोलेनाथ म्हणजे काय अडचण नाही, वरात घेऊन जाऊ, पण तुम्ही आले पाहिजे सोबत. सगळे देवदेवता लग्न ठरलं, सगळे देवदेवता आले आणि वरातीवरती भगवान भोलेनाथ गेले. दक्ष राजानं स्वागत केलं आणि आनंदामध्ये थाटामध्ये भगवान रुद्राचा आणि सतीचा विवाह पार पडलेला आहे. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. त्यानंतर शिव परमात्मा सतीला घेऊन कैलास पर्वतावरती गेलेले आहेत आणि कैलास पर्वतावरती गेल्यानंतर विहार करता करता एक दिवस पृथ्वीवर विहार करण्याची आणि इच्छा भगवान भोलेनाथाची झाली. पृथ्वीवरती आले त्यावेळेस त्रेतायुग चालू होतं. भगवान रामप्रभूजी आणि भोलेनाथाची भेट झाली, सीतामातेची भेट झाली. तिथेही मात्र सतीची मोठी फजिती झाली. तोही प्रसंग आपल्याला पाहण्यासारखा आहे, पण वेळ कमी असल्यामुळे आपण पुढे जात आहोत. त्यानंतर या दक्ष राजाला सतीचा असणारा हा पिता दक्ष, या दक्षाने काय केलं? प्रयाग क्षेत्राला एक यज्ञ केला. त्याचं नाव आहे वाजपेयी यज्ञ. का बरं दक्षाने यज्ञ केला? त्याला प्रजापती पदवी प्राप्त झाली होती. प्रजापती हे पद आहे आणि त्यांना ते पद प्राप्त झालं, त्याच्यामुळे तो उन्मत्त झाला. ही गादी अशी जिन्नस आहे महाराज. त्या गादीवर माणूस बसला की भरणात राहतो. जोपर्यंत माणूस गादीच्या खाली न तोपर्यंत सगळं तुमचं ऐकून घेतो. पण जाऊन आता गादीवर बसला, पदावर बसला, त्याला खालच्या लोकांचं काही घेणं देणं नसतं. ही गादी जिन्नस अशी, इंद्राची असू द्या नाही तर चंद्राची असू द्या किंवा देवेंद्राची असू द्या, कुणाची असू द्या, नरेंद्राची असू द्या, कुणाची असू द्या. मी फक्त नाव सांगते, म्हणजे मी काय राजकारणी माणूस नाही, फक्त नाव सांगते. मला तेवढेच नाही, दुसरी नाव पण नाही. गादी जिन्नस अशी. दक्ष प्रजापती झाला म्हणून उन्मत्त झाला आणि त्यांनी यज्ञ केला, वाजपेयी यज्ञ प्रयाग क्षेत्रावरती. त्यानं सगळ्याला आमंत्रण दिलं महाराज. ऐका बरं का, सगळे जण आले, सगळे देवदेवता आले. भगवान शंकराला आमंत्रण दिलं, जावई भगवान शंकर. सतीला आमंत्रण दिलं आणि आमंत्रण दिलं, सगळे देव बसलेले, देवी देवता बसलेले आहेत. आणि या दक्षानं काय केलं? याचण्यात यायला थोडा उशीर केला. दक्षाला यायला उशीर झाला आणि दक्ष आल्याबरोबर आता प्रजापती झाला, देवांचा देव झालेला आहे. अभिमान थोडाफार त्याला असेल तो उशीर आला आणि सगळे देवदेवता उठून उभा राहिले आणि दक्षाला नमस्कार केला. सगळ्यांनी नमस्कार केला, फक्त भगवान शंकराने ब्रह्मदेवाने नमस्कार केला नाही. आता ही गोष्ट दक्षाला खटकली. म्हटली असं बस काय? म्हणजे सगळे देवदेवता मी प्रजापती म्हणून मला नमस्कार करतात आणि हा ब्रह्मदेवानी भगवान शंकर मला नमस्कार करत ते. राग आला महाराज.
आणि त्यानं मनात विचार केला ब्रह्मदेवाला नमस्कार केला नाही मी समजू शकतो, कारण तो आपला बाप आहे, त्याच्यापासून आपण जन्माला आलो. पण या शंकराला नमस्कार करायला काय अर्थ आहे? हा माझा जावई, आणि जावई जवळजवळ बापासारखाच असतो. जावई बापासारखाच असतो, बरोबर ना? जावई बापासारखा, बाप जावयासारखा. मग अरे सासरा बापासारखा असतो. मला वाटतं मी सांगतोय तुम्ही ऐकता. बरं आज बुंदी केली लग्न येतं खायला, कमीत कमी त्या बुंदीसाठी तरी जागे राहा. चला त्या दक्षानं मनात विचार केला हा माझा जावई आहे, मी आता सासरा आहे, आणि या जावयानं सासऱ्याला नमस्कार करावा. सासरा म्हणजे बापाच्या जागेवर असतो. आणि नाहीतरी या शंकराला जर मी पोरगी दिली नसती तर कोणी पोरगी दिली असती? हा काय या शंकराकडे राग आला महाराज, आणि शंकरासोबत भांडण केलं कुणी? दक्षानं. महाराज तो दक्ष नाही नाही ते बोलू लागला. काय काय बोलला आता ऐका. तो दक्ष भगवान शंकराला बोलू लागला म्हणे का रे, हा मी म्हणून तुला मुलगी दिली नाही तर तुला कोण मुलगी देत होतं? बऱ्याच सासऱ्यांना असं वाटत होतं, बऱ्याच सासऱ्यांच्या डोक्याला असा भ्रम आहे मी म्हणून तुला पोरगी दिली नाही तर कोण तुला पोरगी देत होतं? मस्तक माझ्यात राहतो, गजचर्म व्याघ्रांबर परिधान करतो, साळ्या अंगाला भस्म लावलं तू, भूतवेताळ तुझ्या भोवती नाचतात, अमंगल वेशधारी जटाजूट धारण करतो, भस्म लावतो, आणि मला नमस्कार करत नाही. माझा जावई असून राग आला महाराज. पण भगवान शंकर एक नाही दोन नाही शांत बसले. शेवटी रागात त्या दक्षानं शापच देऊन टाकला भगवान शंकराला. जा म्हणे मी तुला शाप देतो, इथून पुढे तुला यज्ञात भाग भेटणार नाही, आणि तुझ्या मूर्तीची कोणी पूजा करणार नाही. स्वतःच्या सासऱ्यानं दक्षानं भगवान शंकराला शाप दिलेला आहे की मूर्तीची पूजा तुझी होणार, म्हणून भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा केली जात नाही. हा प्रश्न परवाच आपल्याला आला होता, का मूर्तीची पूजा केली जात नाही? त्याचं कारण आहे भगवान शंकराला तो शाप आहे स्वतःच्या शास्त्रानं दिलेला. पण तरी जर मूर्तीची पूजा करायची असेल तर कुठं करावी लागते? तुम्हाला चांगलं कळायला लागल्या. मला वाटते पुढच्या वर्षी तुम्हीच सांगा मी ऐका. बरोबर सगळं ध्यानात ठेवलं तुम्ही. ज्याला लईच हौस आहे नाही म्हणे मला पिंडीची पूजा करायची नाही, मला मूर्तीचीच पूजा करायची, कुठं करायची? मुसलमानच्या. आणि घरी कोणाची पूजा करायची? पिंडीची. बर घरातल्या देव घरात पिंडीची आणि नंदीची पूजा करते जमते का? नाही. मग घरातल्या देव घरात फक्त काय पाहिजे? पिंड. आणि बाहेर जर असलं तर मग नंदी असलं तरी चालतो. एवढं जर तुमच्या ध्यानात आलं पूजा कशी करायची तरी सार्थक झालं आपल्या शिवमहापुराण कथेच. बाकीचं नका ध्यानात राहणार. पण वर्षभर ज्या देवाची आपल्याला साधना करायची, ज्याची भक्ती करायची, त्या देवाची पूजा कशी करावी, त्याचं ध्यान कसं करावं, त्याचं अनुष्ठान कसं करावं, एवढं जरी तुम्हाला कळलं ना तरी इतक्या लांबून आलेलो मला सार्थक वाटत. इतक्या लांबून आलेलो नाही तर काय उगा आता चाललंय म्हणून मी सांगतोय तुम्ही ऐकता, त्याच्यात मजा नाही. आलं लक्षात? आणि मी तुम्हाला याच्या बाहेर एक शब्दही सांगणार नाही, अजिबात नाही. 15-20 वर्ष आम्ही आळंदीला राहून काय केले? आलं लक्षात? शिवमहापुराण म्हणजे जे त्याच्यात आहे जे योग्य आहे तेच सांगणार मी तुम्हाला, दुसरं काही सांगणार नाही. तुम्हाला पटो अथवा न पटो, पण जे शिवमहापुराणात आहे तेच मी तुम्हाला सांगणार, दुसरं सांगणार नाही. चला महत्वाचा मुद्दा असा आहे, शाप देऊन टाकला दक्षानं की तुझी पूजा कोणी करणार नाही, मूर्तीची पूजा करणार नाही, आणि तुला यज्ञातला तुझा घास नसणार, तुला प्रवेश भेटणार नाही, असा शाप दिला. एवढं सगळं झालं आणि नंदी महाराज समोर आले. हे म्हणे तोंड सांभाळून बोल, कोणाला शाप देतो? म्हणे भगवान शंकराला, जगाच्या मालकाला शाप देतो. नंदी महाराज लय रागी देत. महाराज राग आला तर शिंगाने कुठून आलो नंदी बाबा आहे त्यांच्या मागे लागायचे. एक वेळेस भगवान शंकर माफ करतील तुम्हाला, पण भगवान शंकराचा जर अपमान केला तर तो नंदी एवढा क्रोधित होतो महाराज. त्यानं एकदा पाठलाग सुरू केला की तुम्ही कोणालाही शरण जागड्या, तुम्हाला सुट्टी देत नसतो. तो नंदी बाबा आहे. आता तो कसा प्रगट झाला याची कथा शेवटच्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगात आलेली आहे, ते मी सांगणार आहे. आता हे उरकाना बरं आपल्याला परत चाललंय, वेळ आपल्याला बाकीच्या गोष्टीत चाललाय. म्हणून नंदी समोर आला म्हणे कुणाला शाप देतो? जा म्हणे मीच तुला शाप देतो. पैशासाठी धनासाठी वन यज्ञ करीत फिरशील आणि एक वेळ अशी भगवंताच्या हातानं आणि तुझं मुंडक उडवलं जाईल, शाप दिला महाराज. भगवान शंकरानं नंदीला सांगितलं शांत हो, एवढे यायला करू नको, शांत हो. नंदीला घेऊन पुन्हा कैलासावरती गेले. पण या दक्ष राजाचा मनातला राग शांत झाला नाही. त्याने विचार केला एवढं बोलून सुद्धा माझा जावे माझ्यावर गुराकला नाही, मग याचा अभिमान असला पाहिजे का राग आला पाहिजे?
आपण एखादा सासरा जावयाला फडाफडा बोलतो. आता तुम्हाला काय वाटतं? एखादा सासरा जर जावयाला भांडायला लागला, शिव्या दिल्या आणि जावयाने विचारणं शांत ऐकून घेतलं, येता सासऱ्याला अभिमान वाटायला पाहिजे, राग यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? अभिमान वाटायला पाहिजे. का सासऱ्याला हाता खालून काढल्या नाही जमत ना. मग पण या दक्षाला अभिमान नाही वाटला, मी एवढं बोललो माझ्या जावयाला, पण माझ्या लेकरासाठी त्याने काय केलं? ऐकून घेतलो. त्याच्या डोक्यातलाच राग गेला नाही. त्यानं दुसरा यज्ञ केला कनखल क्षेत्रामध्ये, बृहस्पती सौ नावाचा यज्ञ केला आणि सगळ्या देवतांना काय दिलं? आमंत्रण दिलं. फक्त भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही, मुद्दामून दिलं. सगळ्या देवतांना आमंत्रण दिलं. अहो सतीच्या पहिली सुद्धा असे शृंगार करून चंद्राला आमंत्रण मिळालं तर चंद्र आपल्या 27 बायका घेऊन निघाला. अशा सुंदर शृंगार करून नटून खटून निघाल्या. पण शंकराला आमंत्रण दिलं नसल्यामुळे शंकरानं ते जाणलं की आपल्याला बोलवलं नाही, आपल्याला जायचं नाही. आणि सगळेजण असे निघाले. कैलासावरून त्या सतीनं पाहिलं, विचारलं का म्हणजे कुठं निघाले तुम्ही सगळे देवदेवता? देवदेवता म्हणजे सती माहिती आहे तुम्हाला माहित नाही? म्हणजे नाही. अहो तुमच्या बापानं म्हणजे दक्ष राजानं कनखल क्षेत्रामध्ये बृहस्पती सौ नावाचा दुसरा यज्ञ स्थापन केलेला आहे. म्हणजे असं तुम्हाला आमंत्रण नाही का? आता सतीला वाटलं आमंत्रण नाही कसं म्हणावं, म्हणजे आहे मागून येते मी जरा, तुम्ही वापरलं. सगळे देवदेवता निघाले. चंद्र आपल्या 27 बायका घेऊन निघाला, म्हणजे सतीच्या बहिणी गेले सगळे महाराज. आणि सती आता भगवान शंकराच्या समोर आलेली आणि सतीला सांगितलं, देवा आमच्या वडिलांच्या घरी येत नाही म्हणते. भगवान शंकर म्हणते, अगं सती मला माहित नाही, मग जायचं नाही का? भगवान शंकर म्हटले, मागच्या यज्ञाला आपल्याला आमंत्रण होतं, आपण गेलो की नाही? म्हणजे मी गेलो की नाही? त्यावेळेस सती नव्हती सोबत, मी गेलो की नाही? ते म्हणजे तुम्ही गेले, मग आता आपल्याला आमंत्रण नाही. आणि एखाद्याचं घरचं कार्य असेल तर आपल्याला आमंत्रण नसेल तर आपण जाऊ नाही. कारण जिस घर में आदर मान नाही उस घर में जाना न चाहिए. एक सांगू का, हात जोडून विनंती तुम्हाला, कितीही 4 मजली एखाद्याचा बंगला असू द्या, मायबाप कितीही मोठा बंगला असू द्या, पण आपण गेल्यानंतर जर आपली इज्जत त्या बंगल्यात होत नसेल, आपल्याला मान सन्मान भेटत नसेल, आदरानं कोणी जर बोलत नसेल ना, त्याचा बंगला त्याला लखलाभ असू द्या, पण परत आयुष्यात कधी त्या बंगल्यात तुम्ही पाय ठेवू नका. एखाद्या गरीबाची झोपडी असू द्या, पण तो गरीब जर आपल्याला प्रेमानं बोलवत असेल, 2 घास आनंदानं खाऊ घालत असेल, प्रेमानं आपल्यासोबत वागत असेल, तर त्यानं नाही बोलवलं आणि एकदा जरी बोलवलं तरी तुम्ही जा. श्रीमद भागवतामध्ये गोड प्रसंग आहे हो. विदुर काकाच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले, खीर खाल्ली महाराज, कण्या खाल्ल्या देवाने, केळीची सालपट. पण दुर्योधनानं पंचपक्वानाचं जेवण केलं, पण त्याच्यातला एक घास सुद्धा देवाने खाल्ला नाही. का? जिस घर में आदर मान नाही आणि उस घर में जाना नाही. किती मोठा असू द्या, आपला पाहुणा असू द्या, जवळचा आपल्या नात्यातला असू द्या, पण आपण गेल्यानंतर जर आपण आल्याचा आनंदच त्याला होत नसेल तर त्याच्या बंगल्याला काय काढी लावायची आपल्याला? आपलं लेकरू जर त्याच्या घरात जर खेळत असेल, त्याला ते सहन होत नसेल तर काय करायचं? जुन्या काळात सवसनीची पद्धत होती, आता तुमच्याकडे राहिली गेली मला माहिती आहे. सवसनी घालते कधी लग्न झाल्या मध्ये घालतात, देवीच्या वगैरे सवसनी घालतात. आणि एखादी जर सवासीन असेल, तिला कुंकू लावून गेलं, जेवायला बोलवतं ना, तिचे 2 लेकरं जर ती घेऊन गेली बरं का, 2 लेकरं जर घेऊन गेली, त्या घरच्या मालकीने जर विचारलं, बाई मी तू कुंकू फक्त तुला लावलंय, स्वतःची लेकरं कशाला घेऊन आलीस, मी फक्त तुला जेवायला देईल. ती म्हणून त्या पंक्तीला काळी लाव, मला घेऊन नाही, माझ्या लेकराला जेवायला देत नाही, माझे लेकरं तुला सहन होत नाही, मला माझे लेकरं जर तुला सहन होत नसेल तर तुझं पंचपक्वानाचं जेवण मला करायचंय काय? आणि असंच आहे महाराज, आपली लेकरं जर एखाद्याला आवडत नसतील, किती मोठा असू द्या, आपण गेलेलं जर एखाद्याला सहन होत नसेल, आपला आदर जर राहत नसेल, तर त्या घरात मरेपर्यंत आयुष्यात कधी त्या घरात पाऊल टाकायचं नाही महाराज, मरेपर्यंत टाकायचं. आणि जिथं आपल्याला आदर आहे तिथं आनंदानं जा. भगवान शंकरानं समजून सांगितलं, सती आग्रह करू नकोस, आपल्याला आमंत्रण नाही. आणि एक वाक्य बोलू का, जिथं आमंत्रण आहे तिथंच माणसाने गेलं पाहिजे, पण काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे. एखाद्याच्या लग्नाला आमंत्रणाशिवाय जायचं नाही, वास्तुशांती असेल, वैशिष्ट्य नका जाऊ आमंत्रणाशिवाय. पण गावात कीर्तन चालू आहे, बाहेर कथा चालू आहे, एखाद्याला विचारलं तो म्हणणे आपल्याला कोणी बोलिलं का, बस घरी गावातून काय नाही. देवाचं कार्य याच्यासाठी आमंत्रण लागतं का? देवाने यायचं तुम्हाला चिठ्ठी घेऊन, आणि आमची कथा ते गणेश महाराज बोलिले आणि ते माझं चरित्र सांगणारे कथा काय का गुटकेश्वरांनी येतं तुमच्या दारात,
मग जिथं आमंत्रण नाही तिथं जाऊ नये, पण अशा ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहू नये. भगवान शंकराने बऱ्याच वेळेस समजून सांगितलं असं की ऐक तू जाऊ नकोस. भगवान शंकर म्हणते आता एक काम कर, मी तर येणार नाही, पण तुझी लई इच्छा आहे ना जायची, तू एकटीच जा. आणि सती निघाली महाराज. सगळ्या गणांना सांगितलं, रागोचित थाटामध्ये सतीला वाटं लावलं महाराज. तिच्या डोक्यावर राजासाठी छत्री धरलेली सती निघाली महाराज. ताड 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 दक्ष राजाच्या घरी गेली, त्या कनकल क्षेत्रात गेली, पण तिचं स्वागत करायला सुद्धा कुणी नव्हतं महाराज. आणि जसं तिनं मंडपामध्ये प्रवेश केला आणि सगळ्याजण तिच्याकडे पाहून हसू लागल्या. तिच्या ज्या 27 बहिणी होत्या चंद्राच्या बायका, त्या काय बोलू लागल्या असं तिला ऐका बरं का. हे मत्सर करी कधी लय आंगलं घेतो महाराज, ऐका असतो. सगळ्या बोलू लागल्या, सती तू कशी काय आलीस, कोणी बोलवलं तुला, आली का बिगर आमंत्रणाची, नवरा नाही आला वाटतं म्हणली. ह्या 27 जणी पहिली बोलू लागले, नवरा नाही आला. एक जण म्हणली येईल कसा, मग सण वाटत तुमचं निघाली वेळ पाहिजे त्याला. असा नवरा, अशी सती, तुला आमंत्रण दिलं नाही बाबानं, कशाला आलीस तू, कोणीच गोड बोललं नाही महाराज त्या सतीला. प्रसूती आली, तिची आई धावत, माझं लेकरू आलं, आई तेवढी गोड बोलली. आईला नमस्कार केला सतीनं, प्रवेश केला आतमध्ये मंडपात आणि दक्ष राजाच्या समोर स्वतःच्या बापाच्या समोर जाऊन उभं राहिली. आणि दक्षानं मात्र सती पाहिलं, त्याचं टाळगत फिरलं. सती तू कस काय आली, तुला आमंत्रण दिलं नाही, कशासाठी तू आली. आणि बापाचे वृक्ष बोल ऐकले आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं. तू अजिबात यायला नव्हतं पाहिजे, मी तुला आमंत्रण दिलेलं नाही. आणि हे बोल ऐकले, मला राग आला तिला आणि स्वतःच्या पतीची निंदा करू लागला सती समोर. दक्ष प्रजापती आपला स्वतःचा बाप माझ्या पतीची निंदा करू लागला. जाते शंकरापाशी, काय भसन वाटत राय, मूर्ख आहे तो, मला नमस्कार करत नाही. नाही नाही ते बोलायला सुरुवात केली महाराजच्या दक्षानं, स्वतःच्या जावायला सतीच्या नवऱ्याला भगवान शंकराला बोलायला सुरुवात केली. आणि हे सतीनं ऐकलं आणि सतीनं मनात विचार केला. आणि मग सतीला कुणीतरी येऊन सांगितलं की याच्या अगोदर जो यज्ञ झाला ना, या यज्ञात सुद्धा सगळ्या देवदेवतांच्या समोर तुमच्या बापानं तुमच्या नवऱ्याचा अपमान केलेला आहे. रक्त उतरलं महाराज सतीच्या डोळ्यात. पण याच्यातली एकही गोष्ट भगवान शंकरांना सतीला सांगितली नाही. याला म्हणतात नवरा बायकोचं नातं. नवरा बायकोचं नातं कसं असावं भगवान शंकरातून आणि सतीकडून आपण शिकलं पाहिजे. एवढा अपमान केला महाराज सासऱ्यानं, सगळ्या देवदेवतांसमोर नाही नाही ते सासरा आपल्याला बोलला. पण घरी गेल्यानंतर आनंदानं बायकोला बोलू लागले भगवान शंकर. एक शब्द सुद्धा सतीला सांगितला नाही की तुझा बाप मला एवढा बोलला म्हणून. किती मर्यादा असेल ना भगवान शंकराची, किती मर्यादा असेल. आणि हे सतीला कळालं की एवढं बोलून सुद्धा माझ्या भगवान शंकरानं मला सांगितलं नाही. पण माझा बाप शंकराचा द्वेष्ट आहे, हा भगवंताचा भक्त नाही, हा द्वेष्ट आहे. तिरस्कार करतोय माझ्या नवऱ्याचा, भगवान शंकराचा तिरस्कार करतोय. माझ्या नवऱ्यानं भगवान शंकरानं मला सांगितलं होतं सती जाऊ नको, आमंत्रण नाही, पण तरी सुद्धा मी ऐकलं नाही, म्हणून मी आले. आणि जर आता परत घरी गेले तर भगवान शंकर माझा स्वीकार करणार नाही. कदाचित करतीलही माझा स्वीकार, कारण ते बोले ना, ते फार बोले. पण माझा स्वीकार केल्यानंतर सुद्धा मला दाक्षायणी म्हणतील, दक्ष कन्या म्हणतील. आणि मला दक्ष कन्या म्हटल्याबरोबर मला आठवण येईल की मी त्या दक्षाची मुलगी आहे, की जो भगवंताचा द्वेष्ट आहे, जो भगवंताची निंदा करतो, जो भगवंताचा निंदक आहे. अशा भगवान शंकराचा द्वेष्टा म्हणजे माझा बाप आहे. काय करावं, काय करावं. सतीने जलविचल होऊ लागली आणि सतीने निर्णय घेतला. सतीनं निर्णय घेतला, तिनं मनात विचार केला आता परत मी माघारी राहणार नाही. हे शरीर मला आता जाळून टाकायचं, शरीरच जाळून टाकायचं. शरीर जाळून टाकायचं ठरवलं. अग्निनारायणाला प्रगट केलं आणि हात जोडले अग्निनारायणाला. आणि हात जोडून सती विनंती करू लागली, हे अग्निनारायणा, मी जर खरंच पतिव्रता असेल, भगवान शंकराबरोबर जर माझा अंतःकरणापासून प्रेम असेल, तर आता या क्षणी माझं संपूर्ण शरीर जळून भस्म व्हावं. आणि असं म्हटल्याबरोबर धडाधड धडाधड सतीचं शरीर पेटू लागलं. सगळे देवदेवता घाबरलेले, सतीचं शरीर पेटतंय. सतीनं अंतःकरणापासून हात जोडले, भगवान शंकराची ध्यान करू लागले, हे देवा आता मी माझं शरीर जाळते, पण याच्यानंतर जर मला कधी शरीर स्त्रीचं प्राप्त झालं, पुढचा जन्म जर मला प्राप्त झाला,
तर पुढच्या जन्मात सुद्धा मला तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा एवढीच माझी इच्छा आहे. ते सतीचं शरीर पेटू लागलंय आणि पेटणाऱ्या शरीरातून, पेटणाऱ्या अवयवातून सती सगळ्यांना देवदेवतांना सांगू लागली. म्हणजे ऐका, सुनो सभासद सपन मुनिंदा, कही सुनीची शंकर निंदा, स्वफल तुरत नभो सब काहो, आणि भले भातरी पछताओ बिताओ. तिला सांगितलं, ज्यानं कोणी माझ्या भगवान शंकराची निंदा ऐकली असेल, निंदा केली असेल, त्याला त्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर तिनं शरीर जळून घेतलं, तिनं शरीर जाळलं. आणि ही वार्ता नारदांनी भगवान शंकराच्या जवळ जाऊन कळाली. भगवान शंकराला नारदांनी ही बातमी कळाल्याबरोबर भगवान शंकराला राग आला महाराज. आणि भगवान शंकरानं आपली जटा उपटली आणि जमिनीवर आदळली. त्याच्यातून दोघं जण प्रगट झाले. एक आहे वीरभद्र, दुसरी आहे महाकाली. शिव महापुराणामध्ये हा उल्लेख आहे. वीरभद्र प्रगट झाला. त्या वीरभद्राने आणि महाकालीने अनेक शिवगण सोबत घेतले आणि दक्ष प्रजापतीवरती आक्रमण करू लागले. ब्राह्मणांनी यज्ञातून काही गण प्रगट केले. ते गण शिवगणांसोबत म्हणताय. भयानक असं युद्ध चालू आहे. आता दक्ष प्रजापती समोर आलेला आहे, वीरभद्र समोर आलेला आहे आणि वीरभद्राने हातात भरत घेतलेला आहे आणि दक्ष प्रजापतीचं मुंडकं त्या वीरभद्राने करून टाकलं. दक्ष प्रजापती मरणच पावणार होता. आता त्याचं मुंडकं उडवलं आणि मुंडकं उडवल्याबरोबर सगळ्यांनी भगवान शंकराचा धावा सुरू केला. भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न प्रगट झालेले. ती प्रसूती धावत आली, देवा तुम्ही भोळे, तो दक्ष त्याला कळत नाही तुमचा सासरा आहे पण अज्ञानी आहे. तेव्हा तुम्ही भोळे, त्याच्या अजून हातपाय हालतात, तेव्हा तुम्ही त्याला जीवदान द्या. भगवान शंकर फार भोळे ना महाराज. भगवान शंकरानं सांगितलं, जा तो एखादा पशु असेल त्याचं मुंडकं घेऊन या त्याला आणि मी जिवंत करतो. सगळ्यात अगोदर एक पशु दिसला, त्याचं नाव आहे आजा पुत्र. आजा म्हणजे शेळी आणि शेळीचा पुत्र म्हणजे काय हो? तुम्ही शेळ्याने पाहिजे साऱ्या शेळ्याच्या तिकडे जातो आम्ही तिकडे झोपून जायला मी आम्ही करू साऱ्या शेळ्याच्या तिकडे. ऐका, आजा पुत्र म्हणजे आजा म्हणजे शेळी आणि एक शेळीचा पुत्र म्हणजे बोकड. त्या बोकडाचं मुंडकं आणलं, भगवान शंकराच्या हातात दिलं. भगवान शंकराला ते दक्ष प्रजापतीला बसवलं आणि दक्ष प्रजापती आता उठून उभा राहिला. भगवान शंकराला हात जोडले. आता ऐका, भगवान शंकराला हात जोडले. दक्ष प्रजापतीला पश्चाताप झाला. मी देवाची निंदा केली, देवानं माझं म्हणतो. पश्चाताप झाला आणि देवाचं भजन करावं असं वाटायला लागलं त्याला. देवाची स्तुती करावं वाटायला लागली. आता स्तुती करायची इच्छा आहे महाराज, पण आता तोंड बोकडाचं आहे. मग ओम नमः शिवाय म्हणता येतो करायचं असं मन पिकात आहे ना, म्हणून मी आपलं असं तो ओरडू लागला महाराज. आणि हे ऐकलं भगवान शंकराने मोठमोठ्याने. भगवान शंकर हसायला लागले. आनंद वाटला भगवान शंकराला. त्यानंतर हसता हसता नजर गेली सतीच्या जळालेल्या शरीराकडे. भगवान शंकराची ऐका लक्ष द्या, सतीच्या जळालेल्या शरीराकडे नजर गेली भगवान शंकराची. आणि भगवान शंकराला क्रोध आला महाराज. सतीचं शरीर भगवान शंकराला उचललं आणि कैलास पर्वताच्या दिशेने निघाले. तेवढ्यात भगवान विष्णू परमात्मा आला. त्या सतीच्या शरीराचे खंड खंड भगवान विष्णू परमात्म्याने केले. त्याचे 72 शक्तिपीठ आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं त्याच्यातले 3.5 शक्तिपीठ आपल्याकडे 3.5 शक्तिपीठ आहेत. 72 शक्तिपीठ त्या सतीच्या शरीराचे खंड केल्यानंतर तयार झाले. असं सतीनं स्वतःचं शरीर जाळून घेतलं. त्यानंतर आता पुढचा जन्म तिला पार्वतीचा प्राप्त होणार आहे. बरोबर ध्यान एवढं भारवून गेलं, आम्हाला वेळच लागणार लग्न करायचं. बरोबर ते करतात त्या पद्धतीने. बरोबर तुम्ही लक्ष द्या. सतीचं शरीर जाळालं आणि त्याच्यानंतर त्या सतीला पुढचा जन्म प्राप्त झाला कोकिळीचा. तिचा कोकिळीचा जन्म सुटला आणि पुन्हा तीच सती पर्वतराजाच्या घरी आणि मैनेच्या घरी पार्वती म्हणून जन्माला आली. त्या पार्वतीनं पुन्हा भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि भगवान शंकरासोबत तिचा विवाह ठरलेला आहे. आणि भगवान शंकर आता वरात घेऊन आणि पर्वतराजाच्या दिशेनं पर्वतराजाच्या घरी लग्नासाठी वरात घेऊन निघालेली. बरं का, आता ऐका 2 मिनिटं इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या.
पार्वतीचा जन्म, पार्वतीचं चरित्र आपल्याला उद्या श्रवण करायचं. फक्त आज लग्न लावून घ्यायचं आपल्याला भोलेनाथाचं आणि पार्वतीचं, कारण लग्नाला जास्त उशीर व्हायला लागला. 5 दिवस आहे आज. उद्या 6 पर्वात आम्ही आमचं काम करणारे निघणार आहे. पर्वत तुम्ही राहणार नाही तर मी राहणार नाही, म्हणजे जिवंत राहणार आहे का, फक्त इथं राहणार नाही समजा असे. तुम्ही तेवढं टेन्शन नका घेऊ. आणि अशी पार्वती सोबत भगवान शंकराचं आता लग्न ठरलेलं आहे, म्हणून भगवान शंकर आता वरात घेऊन निघालेले आहेत. तोपर्यंत भगवान शंकर आणि सर्व गण तिथे येईपर्यंत 2 मिनिटं सगळ्यांनी आनंदानं भगवंताचं भजन करायचं. टाळी वाजून भगवान शंकराचं सगळ्यांनी भजन करायचं. तोपर्यंत अक्षरा वाटा. नमामि शंकर हर हर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती शंकर शिवशंकर शंभो जय हो. नमामि शंकर हर हर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे नमामि शंकर हर हर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमामि शंकर हर हर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमामि शंकर हर हर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमामि शंकर हर हर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमामि शंकर हर हर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हर हर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर आणि वरात निघालेली भगवान शंकराची वरात मोठ्या आनंदानं त्या वराती पुढे भूते नाचतात, वेताळ नाचतात. ते पहा तिकडून वरात आलेली आता. भोले बाबा की आई रे बारात, भोले बाबा की आई रे बारात, चलो रे सखी दर्शन करे. भोले बाबा की आई रे बारात, चलो रे सखी दर्शन करे. भोले बाबा चलो रे सखी दर्शन करे. बाबा की आई रे बारात, चलो रे सखी दर्शन करे. भोले बाबा की आई रे बारात, गारे शिवजी की आई रे बारात, दर्शन करे. भोले बाबा की आई रे बारात, चलो रे सखी दर्शन करे.
होती विटाळनात ती